आजच्या टिफिनची तयारी तसं तर मी काल सकाळपासूनच केली होती. रोज रोज भाजीला काय करायचं हा तर मोठा प्रश्नच पडलेला असतो. म्हणून रोज रोज भाजीपाला आणण्यापेक्षा चला म्हणलं आज कडधान्य भिजू घालूया. तर काल सकाळी इथं मी मटकी भिजू घातली होती आणि रात्री त्याला उपसून ठेवल्यानंतर मोड आणायला ठेवले होते. तर वातावरण काहीसं असं होतं त्याच्यामुळे एवढे काही चांगलेसे मोड आले नव्हते, कारण सारखं पाऊस चालू असल्यामुळं थंड वातावरण आहे आणि उशिरा पण भिजू घातल्यामुळे त्याला काही चांगले इतके मोड आले नव्हते. तुम्ही बघू शकता असे काही मोड आले होते. पण मटकीची भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. मला शिवमला दिवल्यासुद्धा मटकी छान आवडते म्हणून म्हणलं चला सगळ्यांनाच होईल. तर इकडं मटकी आणि आलू मी भातासोबतच शिजायला टाकला होता. तर एकत्र शिजायला टाकते मी भात आणि त्याच्यासोबतच मटकीसुद्धा शिजून घेतली होती, कारण वेगवेगळं टाकण्यापेक्षा कुकरला एकदाच लावलं होतं. तर दिवसुद्धा इकडे सकाळी सकाळीच उठली होती. सकाळी सकाळी मी ते शिजत आहे तोपर्यंत इकडे चपात्या सुद्धा करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी भाजीला इकडे फोडणी द्यायला घेतली. लसूण अद्रकची पेस्ट आणि कांदा टमाटर चिरून घेतलं होतं. त्याच्यामध्ये कांदा टमाटर टाकलं की भाजी एकदम टेस्टी बनते आणि भातासोबत अगदी छान लागते मटकीची भाजी. तुम्ही पण ट्राय करा, खूप छान लागते भातासोबत. आता भाजी करायला घेतलं तर शिवमचा पण टिफिन द्यायचा होता. शिवमसुद्धा जास्त तिखट खात नाही आणि त्यानंसुद्धा सांगितलं होतं की आज भाजीच दे मम्मी. तर रोज रोज शेंगदाण्याचं कूट मी भाजीला नाही वापरत म्हणून मी आलू टाकलं होतं आणि भाजी थोडी ग्रेव्ही व्हावी म्हणून मी त्याच्यामध्ये आलूचं मॅश केलं होतं, म्हणजे भाजी अशी ग्रेव्ही होईल असं. त्याच्यानंतर मी इकडे डबा भरायला घेतला. आता भात आणि भाजी मी अगोदरच भरून घेतलं होतं जेणेकरून थंड होईल म्हणून. थोडं दुपारपर्यंत टिफिन राहतो, थंड होण्यासाठी अगोदरच भात आणि भाजी मी काढून ठेवते म्हणजे ते थंड होऊन जातं. आणि त्याच्यानंतर मी इकडे शिवमचा देखील टिफिन भरला होता आणि दोन्ही टिफिन भरल्यानंतर मग लक्षात आलं की अरे मीठ टाकलं आहे का नाही. मग नंतर ध्यानात आलं की टाकलं होतं. आणि टिफिन भरल्यानंतर चमचासुद्धा इकडे विसरला होता. मी कधी कधी चमचा द्यायचा विसरून जाते, कारण तिथे गेल्यानंतर भाजी घ्यायला चमचा लागतो म्हणून चमचा द्यायला आवर्जून द्यावा लागतो म्हणून ते विसरले होते. पण भरता भरताच ध्यान आलं. चलो बाई.